विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास यावेळी अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी जळगावचे जिल्हाधिकारी महापौर दीपमाला काळे, महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार ज्ञानेश्वर मेहर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक सपकाळे समितीचे यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव पदाधिकारी चंद्र सोनवणे, माजी उपमहापौर चंद्र सोनाला, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी उपमहापौर जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे चेअरमन किरण अडकमोल, संजय पवार, नीलूताई इंगळे, सचिन धांडे, किरण अडकमोल, भालेराव, वीर सावरकर पेशाईन यांचे अध्यक्ष दिलीप सपकाळे, भालेराव, आशाताई अंबोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रेल्वे स्थानक परिसर येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। आज भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। व आज खरं त्यांनी संविधानाच्या विषयी आम्हाला लोकशाहीमध्ये जगणं शिकवलं, जे अधिकार दिले, जे आपण बघत असाल संविधानाच्या माध्यमातून की सर्व जनतेला समानता देण्याचं काम ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्यांना मानवंदना करतो व सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आंबेडकरांची जयंती आहे, अभिवादन केले काय? सर्वात प्रथम आपले जे माननीय बाबासाहेब आंबेडकर आहे यांना अभिवादन करते आणि खरंच सर्व जळगावकरांना खूप खूप शुभेच्छा देते की आज आपलं 135वी जयंती बाबासाहेबांची आपण साजरी करत आहोत। त्यामुळे सर्व जळगावकरांना खूप खूप शुभेच्छा। आणि महापौर म्हणून मी इथे उभी आहे, तर मला वाटतं मी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारामुळे किंवा संविधानामुळे तिथे आज मला ही संधी मिळालेली आहे की त्यांनी जो हे केलेलं होतं, त्यामुळे आज मी महापौर आणि लोकशाहीमुळे मी आज इथे उभी आहे। त्यामुळे सर्व जळगावकरांना डॉक्टर बाबासाहेब जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी करत असताना लोकांनी, आंबेडकरी समाजाने एक संकल्प केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला वर्गविहीन समाज निर्माण करणे, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जातीविहीन समाज निर्माण करणे आणि या जाती व्यवस्थेमुळे, या धर्म व्यवस्थेमुळे, या वर्ण व्यवस्थेमुळे या समाजातील माणसांचं विभाजन झालेलं आहे। अशा जाती व्यवस्थेचा अंत करणे हेच खरं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल। तेव्हा आंबेडकरी जनतेसह सर्व बहुजन समाजाने महापुरुषांना अभिप्रेत असलेला आधुनिक भारत, ज्या भारताचं स्वप्न हा प्रजासत्ताक भारत निर्माण करणे, समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि बंधुत्वावर आधारलेला समाज निर्माण करणे हे खरं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं। तर समाजातली सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचा संकल्प आज जयंतीच्या निमित्ताने आपण घेऊया। काय सांगणार आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात? हे वर्ष अत्यंत महत्वाचं वर्ष आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। या वर्षामध्ये बाबासाहेबांनी ज्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला म्हणजे 300वा वर्ष आहे। महात्मा फुलेंच्या जयंतीला 200वा वर्ष आहे आणि म्हणून हे अद्भुत वर्ष असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपण 14 एप्रिलला देशभरामध्ये साजरी करतो आहोत। जळगाव शहरामध्ये ही जयंती अत्यंत सर्व धर्म, सर्व जाती यांना एकत्र करत केली जाते, हे या जयंतीचं वैशिष्ट्य आहे। या जयंतीच्या निमित्तानं संविधानावरती जो घाला येऊ पाहतो आहे त्याला अधिक मजबूत करत त्याला परतवून लावण्याचा शपथ जळगाव मधल्या नागरिकांनी घेतलेली आहे। समता, न्याय, बंधुता याची पण आम्ही या निमित्तानं शपथ घेतलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं 16, 17, 18 तारखेला
दिल्लीमध्ये नारी वंदना नावाचं विधेयक येऊ बघताय, ज्या विधेयकामध्ये आमदार खासदारामध्ये 33% महिलांना तिथे हक्क मिळणार आहेत. आणि म्हणून या वर्षी नारीचा सन्मान आणि न्याय समतेचा एक प्रकारचा जागर करण्याचा संकल्प आम्ही घेतो.